ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅजेटियर्स विरोधात आता छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सोमवारी किंवा मंगळवारी ते कोर्टामध्ये जातील असं बोललं जात आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। जी भूमिका छगन भुजबळ घेत आहेत त्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? कारण ते असंही म्हणतात की कुणालाही आरक्षण द्यायचं असेल तर कुणाच्या इतर समाजाच्या आरक्षणातून ते काढून देता येत नाही। त्यांचं म्हणणं 100% बरोबर आहे आणि तशाच प्रकारचा निर्णय झालेला आहे। किंबहुना एवढी ताणाताणी झाली नसती। देवेंद्रजी पहिल्या दिवसापासून ठाम आहेत की ओबीसीतनं किंवा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देऊ, तो न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। या राज्यात कुठलाही नेता, कुठलाही पक्ष ओबीसीतनं आरक्षण द्या अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे आलेला नाही। आणि त्याच्यामुळे भुजबळ साहेबांचे GR संदर्भात काही गैरसमज असतील तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब हे त्यांच्या समवेत बसून निश्चितपणे त्यांची समजूत काढतील आणि कुठल्याही प्रकारे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे आणि समाजासाठी आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। आज भुजबळ साहेब महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे एक लोकाभिमुख असे नेते आहेत आणि त्यामुळे समाजाच्या हिताला कुठे धक्का लागतोय का अशा प्रकारची थोडीशी शंका आल्यामुळे त्यांची भूमिका असू शकते। पण ज्या वेळेला माननीय देवेंद्रजी त्यांना या विषयाची तपशीलवार माहिती देतील तेव्हा भुजबळ साहेब अतिशय समंजस अशा प्रकारचं नेतृत्व असल्या कारणाने त्यांचं मतपरिवर्तन होईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे। योगेश केदार असू द्या किंवा ॲडव्होकेट असीम सरोदे असू द्या, विनोद पाटील असू द्या किंवा मग बाळासाहेब सराटे असू द्या, यांनी सगळ्यांनी शंका उपस्थित केली आहे या GR बाबत। आणि जोपर्यंत आम्ही संदेश जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवणार होतो तोपर्यंत हे आंदोलनच गुंडाळण्यात आलं असं थेट आरोपसुद्धा करत आहे। नाही, आता हे बघा, मराठा समाजाचा एवढा क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर त्यामध्ये कृपया कोणीच मिठाचे खडे टाकण्याचा प्रयत्न करू नये। आणि यामध्ये समजा काही त्रुटी वाटत असतील तर तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिकरित्या समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण कशासाठी निर्माण करता? जरांगे दादांना भेटा, त्यांना सांगा, आम्हा लोकांना सांगा, आम्ही पुन्हा सरकारबरोबर बसू। पण जर मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेऊन एखादा अतिशय अभ्यासपूर्णपणे निर्णय घेत असतील तर मला वाटतं त्यांना फाटे फोडणं योग्य नाही। मला वाटतं अजूनही देवेंद्रजींचा द्वेष किंवा राजकीय सूड उगवण्याची काही लोकांची सुप्त इच्छा आहे, त्या भावना पुन्हा पुन्हा अशा पुढे येत आहेत की का अशी मला एक शंका वाटायला लागली। ओबीसीचे जे नेते आहेत ते सुद्धा आता नाराजी व्यक्त करतायत। त्या ठिकाणी लक्ष्मण हाके आहेत, बारामतीला आता ते मोर्चा काढतायत, कसं पाहतात? त्यांनी GRची कॉपी सुद्धा फाडली आहे। मला वाटतं हे बघा, ओबीसीत अनेक लोक काम करतात, त्यांचं स्वागत आहे, परंतु शेवटी नेता म्हणून आज त्या ठिकाणी त्यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे तायवाडे साहेब आहेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे। त्यांचं मत हे अधिकृत समाजाचं प्रतिनिधिक मत त्या ठिकाणी मानलं जाऊ शकतं आणि त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे स्पष्टपणे समजून घेतलंय, ती त्यांची भूमिका आहे। आता प्रश्न राहिला एक लोकाभिमुख असे नेते भुजबळ साहेब आहेत, वादातीत आहेत आणि त्याच्यामुळे भुजबळ साहेबांच्या भूमिकेलाही महत्त्व आहे। बाकी असे प्रत्येक छोटे मोठे नेते विभागात आपापल्या परीनं राजकारण करत असतात, परंतु मला वाटतं एक विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं कौशल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी हाताळला आहे। मला वाटतं पुन्हा ओबीसीचा नवा वाद करून राज्याच्या शांततेत त्या ठिकाणी काही होणार नाही याची काळजी मला वाटतं ओबीसी समाज बांधवांनी पण घ्यावी आणि सर्व समाजाला तशाच प्रकारचं आवाहन असेल। संजय राऊत नेहमीच सरकारवर टीका करतात, पण आज ते म्हणतायत की जे आंदोलन झालं आणि त्या ठिकाणी जो निर्णय घेतला याचं सगळं श्रेय जे ते देवेंद्र फडणवीस यांचंच आहे। मला वाटतं बऱ्याच दिवसांनी
संजय राऊतांनी काहीतरी चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला आहे आणि खरं आहे की शेवटी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जेव्हा अपयश असतं, परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा त्याला जबाबदार धरतात आणि स्वाभाविकपणे ते आंदोलन यशस्वीपणे हाताळल्यानंतर त्याचं प्रमुख श्रेय राज्याच्या प्रमुखालाच जातं आणि त्या अर्थानं संजय राऊत बोलले ते खरं आहे. माननीय मुख्यमंत्री हे पिक्चरमध्ये येण्यापेक्षा पडद्यामागून अतिशय शांतपणे व्यूहरचना करत हा विषय सोडवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका बजावत होते. मी स्वतः जवळून अनुभवलं आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊतांचं म्हणणं रास्त आहे की हे सारं श्रेय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आहे. तथापि या ठिकाणी आंदोलन एवढं मोठं उभं केलं जरांगेदादांनी आणि मराठा समाजाच्या आंदोलकांनाही त्याचं श्रेय आहेच. पण मिलिंद देवरा यांनी पण पत्र लिहिलेलं आहे आता मुख्यमंत्र्यांना आणि ते म्हणतात की ज्यावेळी मुंबईमध्ये अशा स्वरूपाची आंदोलनं होतात त्यावेळी मुंबईकरांना पण कुठे ना कुठेतरी त्रासाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे SOPs ज्या आहेत त्या ठरवल्या पाहिजेत. कसं पाहता याकडे? लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा एक मोठा अधिकार आपल्याला संविधानानं दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आंदोलनच करू नये अशी आपल्याला भूमिका घेता येणार नाही. जे की कोर्टाने सांगितल्यानंतरही देवेंद्रजींनी लोकशाहीचा आदर त्या ठिकाणी केला. आंदोलकांना 4-5 दिवस आंदोलन करण्याची मुभा दिली. हा लोकशाहीचा सन्मान देवेंद्रजींनी केला आणि मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीरपणे प्रसारमाध्यमातून दिलगिरीसुद्धा मुंबईकरांची या ठिकाणी व्यक्त केली. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आता देवरांचं म्हणणं SOP पुरतं असेल तर ते मान्य आहे, कारण शेवटी मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे आणि इथल्या घडामोडींवर त्या ठिकाणी राज्याच्या देशाच्या नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दुष्परिणाम होत असतात आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारची SOP स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर त्या ठिकाणी जर स्थापित केली तर निश्चितच लोकशाही दृष्टीनं आंदोलन करणाऱ्याला एक आणखी शिस्तीच्या चौकटीत बसण्यासाठी स्वाभाविकपणे मदत होणार आहे. पण त्यामुळे आंदोलन मुंबईत येऊ नये, आंदोलन करू नये असं काही लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही. नक्कीच आपण पाहतोय की कामाचे जे तास आहेत ते सुद्धा आता वाढवण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला आहे. जे 8 तास होते ते आता 10 तास केले जाणार आहे. बरेचशा कामगार युनियन्स असतील किंवा कामगार असतील त्यांचा याला विरोध असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. कसं पाहता एकंदरीत याकडे? मला याची कल्पना नाही. शेवटी कामाचा तास वाढवण्याचा निर्णय कशासाठी घेतला आहे त्याची माहिती घेऊ आणि कामगार संघटनांचा विरोध कशासाठी आहे याची माहिती घेतल्यावर मला वाटतं दोन्ही बाजू समजून यावर भाष्य करणं उचित होईल असं मला वाटतं. भाजपमध्ये इनकमिंग सध्या जोरदार सुरू आहे. वैभव खेडेकर आहेत, त्यांचासुद्धा भाजपमध्ये प्रवेश होतो आणि उद्या 3 वाजता प्रवेश होईल असं बोललं जात आहे. भाजपमध्ये इनकमिंग वाढते असं म्हणा? नाही, हे बघा, ज्या कार्यकर्त्याला नेत्याला सामाजिक बांधिलकीतनं काम करायची इच्छा आहे आणि असणाऱ्या पक्षात किंवा प्राप्त परिस्थितीत जर त्याला शक्य होत नसेल आणि उद्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवेची दालनं आणखी मोकळी होत असतील, सत्तेचा उपयोग करून लोकांसाठी गतीनं काम करता येत असेल तर स्वाभाविकपणे अशा प्रकारचं इनकमिंग होत असतं आणि भारतीय जनता पार्टी आज देशाचा 1 नंबरचा लोकाभिमुख अशा प्रकारचा पक्ष आहे, जे राज्य सरकारांच्या मार्फत केंद्राच्या मार्फत जनतेसाठी काम करतं आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आज त्या ठिकाणी सर्वांना भावणारा आहे. सर्वव्यापी अशा प्रकारचा विकास महाराष्ट्राचा होतो आहे आणि स्वाभाविकपणे देवेंद्रजींचं आणि नरेंद्र मोदीजींचं आकर्षण ज्या कार्यकर्त्याला नेत्याला आहे तो भाजपमध्ये स्वाभाविकपणे आकृष्ट होताना दिसतोय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली. त्यासोबतच मिलिंद देवरा यांना देखील प्रवीण दरेकर यांनी सल्ला दिलेला आहे. नेमकं आता पुढे काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन आदिलशाह, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.